नागपुर स्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय में अजित पवार के पवित्र अस्थि कलश दर्शन के लिए रखे गए हैं। सुबह से ही बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ता और आम नागरिक अंतिम दर्शन के लिए एनसीपी कार्यालय पहुंच रहे। इसी क्रम में महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री और वरिष्ठ एनसीपी नेता अनिल देशमुख भी पार्टी कार्यालय पहुंचे और उन्होंने अजित पवार के अस्थि कलश पर श्रद्धांजलि अर्पित की। श्रद्धांजलि अर्पित करने के बाद अनिल देशमुख ने अजित पवार के निधन पर गहरा शोक व्यक्त किया है। उन्होंने कहा, इस पूरे मामले की निष्पक्ष और गंभीर जांच होनी चाहिए ताकि सच्चाई सामने आ सके। अनिल देशमुख ने कहा कि अजित पवार जैसे जननेता का इस तरह असमय जाना पूरे महाराष्ट्र के लिए अपूरणीय क्षति है और उनकी मृत्यु से जुड़े सभी पहलुओं की गहनता से जांच की जानी चाहिए। असं आहे की माननीय माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक कर्तबगार नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात नाही देशामध्ये त्यांची ओळख होती आणि अशा या नेत्याचं एकाएक आपल्या सर्वातून जाणं अशा अपघातामध्ये ज्याच्याबद्दल अनेक संशय व्यक्त केले जातात ते अतिशय दुःखद आहे। आज या ठिकाणी जे अजित पवार साहेबांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी अस्थि कलश इथे आलेला आहे नागपूरला। त्याचं दर्शनासाठी या कार्यालयामध्ये आज दादांचा अस्थि कलश ठेवलेला आहे। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी येऊन या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। असं आहे की अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या पक्षाचे काही आमदार अमोल मिटकरी आहे, बाकी सुद्धा काही मंडळी सरकारमधल्याही काही एक दोघांनी या पद्धतीनं संशय व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे अनेक नेते संशय व्यक्त करतायत आणि या संशयाचं जर खऱ्या अर्थानं जर निराकरण जर करायचं असेल तर डीजीसीआयचं जर चौकशी करेलच किंवा सीआयडीला सुद्धा मी आज ऐकलं सीआयडीला सुद्धा काही चौकशीसाठी त्यांना हे काम दिलेलं आहे। डीजीसीआय करो की अजून सीआयडी करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही। आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षाच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांना कळलं पाहिजे। म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे। मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो। असं आहे की मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे। दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादावर कुठे मीटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मीटिंगला कोण कोण होतं, त्या मीटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू। महान्यूज 7 के लिए नागपुर से कैमरामैन राजेश जंगीतवार के साथ पारस बेसवारी की रिपोर्ट।